आजच मंगळवार दिनांक 27 मे 2025 रोजी IBPS मार्फत घेण्यात येणारी टेट 2025 ही परीक्षा म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 3.0 घ्यायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये जे काही प्रश्न आलेले होते त्या प्रकारचे काही प्रश्न आपण या ठिकाणी आत्ता पाहणार आहोत। परीक्षा केंद्रातून बाहेर आलेल्यांच्या स्मृतीवर आधारित हे प्रश्न आहेत आणि त्यापैकीच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रांगेतील स्थान, त्याच्याबद्दल आलेला कूट प्रश्न। या सकाळी शिफ्टमध्ये आलेले अशा प्रकारचे अनेक प्रश्न पाहण्यासाठी वरच्या बाजूला जे आय बटन दिसतं आहे त्याला क्लिक करा। त्या आय बटनमध्ये लिंक आहे कशाची, तर प्लेलिस्टची। टेट 2025 साठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले 2017 मध्ये 2022 मध्ये ते आणि आता 2025 मध्ये आलेले प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत। त्या लिंकमध्ये जाऊन सगळे व्हिडिओज पहा, सगळे प्रश्न पहा। तुमची जेव्हा तिथं परीक्षा होणार आहे, तुमचा टर्न येणार आहे, तेव्हा तुम्हाला सुद्धा परीक्षा सोपी जाईल। त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। या प्रकारचे आणखी व्हिडिओज जसजशी परीक्षा पुढे जाईल त्या प्रमाणात तुम्हाला मिळत जातील, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे। रांगेतील स्थान याबद्दलचा कूट प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि त्यामध्ये प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे। प्रश्न पहा, एका मुलांच्या रांगेत आमन डावीकडून 16वा तर सफवान उजवीकडून 18वा आहे। म्हणजे अर्थात उजवी बाजू डावी बाजू आपल्याला समजते। तोंड नेहमी हे शक्यतो उत्तरेकडे केलं म्हणजे डावी बाजू म्हणजे पश्चिमेची बाजू आणि उजवी बाजू म्हणजे पूर्वेची बाजू हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। आमनच्या उजवीकडे 11व्या स्थानी असणारा सुलेमान हा मात्र सफवानच्या उजवीकडे 3ऱ्या क्रमांकावर आहे। तर रांगेत एकूण मुले किती आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। पर्याय देताना 40, 41, 42, 48 हे जवळजवळचे पर्याय दिलेले आहेत। चला तर मग हा प्रश्न आपण सोडवून बघूया, याचं उत्तर नेमकं काय लिहायचं होतं किंबहुना काय उत्तर याचं आलं असतं जर आपण योग्य पद्धतीनं तो प्रश्न सोडवला असता। तर अर्थात पद्धत म्हणजे काय, तर अशी गोष्ट की ज्या मार्गाने आपण उत्तर काढणार आहोत। आता मी या ठिकाणी एक लांबलचक रेषा ओढून घेतली कारण मला त्याची तेवढी गरज आहे, तेवढी ती मी ओढलेली आहे। इथं मी एक बाण काढलाय, याचा अर्थ या सगळ्यांचं तोंड या बाजूला आहे। आपोआपच ही जी बाजू आहे ती उजवी बाजू आहे आणि ही जी बाजू आहे ती आहे डावी बाजू। डाव्या बाजूकडून जर आपण मोजायला सुरुवात केली, आकडे मी इथं टाकणार नाही, फक्त डावीकडून म्हटलेलं आहे। डावीकडून जर आपण आलो तर आमनचा 16वा नंबर आहे। मी इथं कुठंतरी मध्ये एक रेषा ओढतो, तिथं नंबर लिहितो 16 आणि तिथं नाव लिहितो आमन, बाण काढतो। याचा अर्थ असा होतो डावीकडून 16व्या स्थानी आमन आहे। आता आणखी एक भाग, आता दुसरा जो आहे म्हणजे पहिली जी माहिती आपली होती त्याप्रमाणे आपण पूर्ण करून घेतलं। आमन डावीकडून 16वा आहे तर सफवान उजवीकडून 18वा आहे, ही उजवी बाजू आहे। आणि इकडून जर तुम्ही आता असंच मोजत आलात तर इथं कुठंतरी तुम्हाला इकडच्या बाजूने 18वा नंबर म्हणून तुम्ही रंग बदलून लिहितो त्याचा 18वा नंबर, तो 18वा नंबर इकडच्या दिशेने असा आलेला तो 18वा नंबर आहे आणि तिथं कोण आहे, सफवान तिथं आहे। हे दोघं तर फिक्स झाले। आता या दोघांमध्ये गडबड अशी आहे की हा 18वा करायची ते 16च्या आत पण येऊ शकतो बरं का, त्याला तसं काही बंधन नाही। परंतु एक इथं आणखी महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की आमनच्या उजवीकडे 11व्या स्थानी सुलेमान आहे आणि तो मात्र सफवानच्या उजवीकडे 3राच आहे। याचा अर्थ असा झाला की तो सफवान सुद्धा आमनच्या उजवीकडेच असला पाहिजे। म्हणजे आपण जी आकृती काढली ती त्यामुळंच बरोबर आलेली आहे। आता 16व्या स्थानी आमन होता, इथून पुढं आपण 11 स्थानं मोजत जाणार आहोत। मी त्यासाठी खालच्या बाजूला आणखी वेगळ्या कलरमध्ये
लिहिणार आहे. म्हणजे आमन ज्या ठिकाणी होता 16व्या स्थानी, तिथून मी उजवीकडे गेलो. किती मी आणखी घेतलेल्या जागा आहेत? 11व्या स्थानी मला उजवीकडे जायचं आहे. तर त्या ठिकाणी मग कोण असणार आहे? त्या ठिकाणी आहे तो सुलेमान. आता ही जी खाली आकृती मी काढलेली आहे ती जर मी इथं वरती काढायचं म्हणलं तर मला ते अशा प्रकारे काढता येईल, पण ती काढण्यापूर्वी मी मुद्दाम एकदा आणखी हा विचार करणार आहे की सफवानपेक्षा तो उजवीकडे 3ऱ्या क्रमांकावर आहे. मग मी जर असं केलं, सफवानच्या उजवीकडं हा पहिला क्रमांक, हा 2रा क्रमांक आणि हा 3रा क्रमांक, म्हणजे या 3ऱ्या क्रमांकावर कोण आहे? तो सुलेमान आहे. सफवानच्या उजवीकडे 3रा क्रमांक कोणाचा? सुलेमानचा. इथून जर 16 पासून पुढे मोजलं तर तो 11व्या स्थानी आला असता. म्हणजे टोटली सुलेमानचं जे स्थान आहे ते इथून जर आपण असंच मोजत गेला असतो डावीकडून सुरुवात करून, माझा पूर्ण बाण पहा कुठपर्यंत जातोय. नक्की तो इथपर्यंत जाऊन थांबला आणि इथं माझं उत्तर आलेलं आहे 27. हे 27 कुठून आलं बरं मग? तर ते इथं जर आपण 1 नंबर दिला असता तर इथून 27व्या स्थानी सुलेमान आहे. कारण काय? तर 16 अधिक 11 बरोबर 27, म्हणून सुलेमानचं स्थान कितवं आहे? 27वं आहे. पण गंमत अशी आहे की सुलेमान 27व्या स्थानी आहे, तो सफवानच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानी आहे. मग आता आपण 3रं स्थान तर ऑलरेडी घेतलं, नंबर टाकूया याला. हा उजवीकडनं 17वा आला असता 18च्या अगोदर, हा 16वा आला असता आणि हा 15वा आला असता. म्हणजे सुलेमानचं स्थान उजवीकडून 15वा आहे. आता सरळ तयार झाली पट्टी. डावीकडून 27व्या स्थानी सुलेमान आणि उजवीकडून जर मोजलं तर त्याचं स्थान येते 15वं. आता 27वं इकडून डावीकडनं आलेलं, उजवीकडनं 15वं स्थान आलेलं. अशा वेळेला साधा सोपा मार्ग, रांगेत एकूण मुले किती आहेत असा प्रश्न विचारलेला असेल तर 27 अधिक 15 वजा 1 करावं लागतं. काय 1 वजा करायचं ते समजून घ्या. इथं 27 मुलं ऑलरेडी आहेत. हा जो सुलेमान आहे तो उजवीकडनं 15वा आहे, म्हणजे 15 हा अंक विनाकारण डबल मोजला आपण, जो ऑलरेडी तर 27वा मोजलेला होता, म्हणून आपल्याला 1 वजा करावं लागतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला करावं लागतं ते 27 अधिक 14 आणि मग उत्तर येतंय ते 41. आणि 41 दिलेला आहे पर्याय क्रमांक 4. रांगेतील मुलं डावीकडून उजवीकडून आणि पुन्हा 3रा मुलगा मध्येच दिलेला आहे. अशा प्रकारचं हे एक क्लिष्ट उदाहरण टेट परीक्षेसाठी आलेलं, आणि म्हणून अशा प्रकारची आणखी उदाहरणं तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. त्यासाठी माझ्या चॅनलमध्ये जा, तिथं तुम्हाला अशा प्रकारची अनेक उदाहरणं सापडतील. किंबहुना आत्ता तुम्हाला समोर जी प्लेलिस्ट दिसते आहे टेट 2025 लिहिलेली, त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत जे टेटच्या परीक्षेला आलेले आहेत. ते तुम्ही 100% सोडवू शकता. तुम्हाला तुमच्या होणाऱ्या परीक्षेसाठी माझ्या चॅनलच्या वतीनं, माझ्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.